बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या खात्यात खरीप 2023चा मंजूर पीक विमा तत्काळ जमा करण्यात यावा यासह विविध मागण्या घेऊन प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर बैलगाड्यासह मोर्चा काढण्यात आला। मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने शेतीतील पिकांचा पीक विमा काढलेला होता, तर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी व पुराचा फटका बसला। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासाडी झाली। त्यानंतर ही बाब शासन प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करण्यात आले होते, तर शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला होता। मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना 2023चा पीक विमा अद्यापही मिळाला नाही। याबाबत अनेकदा कृषी विभागाकडे मागणी करण्यात आली, मात्र वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरं देण्यात येत होती। एकीकडे शेतकऱ्यांना आशा दाखवली जाते, तर दुसरीकडे त्यांच्या नुकसानीचा लाभ त्यांना देण्यात येत नसल्यानं प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व प्रशासनाला जागे करण्यासाठी बैलगाड्यांसह शेतकऱ्यांना सोबत घेत तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देत कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरीत आम्हाला तत्काळ पीक विम्याची रक्कम देण्यात यावी अशी मागणी लावून धरली। यावेळी संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयात चांगलाच गदारोळ केला। आम्हाला आमच्या नुकसानीचे व पीक विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला होता। यानंतर नरमलेल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा मंजूर पीक विमा येत्या 7 दिवसांच्या आत त्यांच्या खात्यात जमा केला जाईल असं आश्वासन दिल्यानं तुर्तास ठिय्या आंदोलन थांबवण्यात आलं। पीक विम्याचे पैसे भेटल्यामुळे आज शेतकरी बांधव आणि 5 संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला, तरी 7 दिवसात पैसे न भेटल्यास तर याच्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व संबंधित अधिकारी यांच्या तोडाला आम्ही काळा फासू याची संबंधित अधिकाऱ्यांना नोंद करण्यात यावी। मी प्रहार जनशक्ती पक्षामार्फत निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आम्हाला 7 दिवसात विमे जमा होतील असं आश्वासन दिलेलं आहे। 7 दिवसात जर विमा नाही जमा झाला तर पुढचं आंदोलन याच्यापेक्षा उग्र राहील अशी मी सर्वांना आश्वासन देतो।